Hello students, yesterday we have discussed in the megasporogenesis and today we are going to learn the structure of anatropous wool and megasporogenesis. So first of all, structure of anatropous wool, but let's see the diagram. Then the anatropous ovule attached the base of called as the placenta, then the funicle, hilum, inner integument and outer integument, EX synergies, embryo sac, secondary nucleus, antipodals and chelazal. Chelazal is a chelazal end is a present at the base, and exact opposite micropyle. Micropyle is a present at the apex micropylar end, and then the presence in between the nucellus. Micropyle is a presence at the apex. Okay, then let's see the each structure of anatropous ovule. Each ovule develops inside the ovary and is attached to the placenta by a small stalk called as the funiculus. जसं की आपण आत्ताच डायग्राम बघितली, त्या डायग्राममध्ये जिथे प्लासेंटा होता त्या प्लासेंटाचा जो काही स्मॉल स्टॉकला अटॅच होता त्या स्टॉकला काय म्हणत होते, फ्युनिकुलस. मग इच ओव्ह्यूल जो असतो तो ओव्ह्यूल ज्या ठिकाणी डेव्हलप होत असतो त्या ठिकाणी तर ती काय असेल तर ती म्हणजे ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल हा काय होत असतो, तयार होत असतो, डेव्हलप होत असतो. आणि त्यामुळे त्यांची जी काही अटॅचमेंट आहे ओव्हरीच्या आतमध्ये, त्यांची जी काही अटॅचमेंट आहे ती कुठे आहे तर ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल जो आहे तो जिथे जोडलेला आहे त्या जोडलेला कशाला आहे तो तर तो म्हणजे प्लासेंटाला. मग ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल हा प्लासेंटाला जिथे जोडलेला आहे त्या अटॅचमेंटला काय म्हणतात तर एक स्मॉल स्टॉक आहे. स्मॉल स्टॉकने ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल हा प्लासेंटाला जोडलेला आहे, परंतु तो स्मॉल स्टॉक म्हणजे काय तर तो म्हणजे फ्युनिकुलस. ओके, then the place of attachment of the funiculus with the main body of ovule is called as the hilum. जसं की आत्ताच बघितलं, प्लासेंटा आणि ओव्ह्यूलची जी अटॅचमेंट आहे ती एक स्मॉल स्टॉक आहे आणि त्या स्मॉल स्टॉकला काय म्हणतात, फ्युनिकुलस. मग त्यानंतर जो प्लेस आहे कशाचा, अटॅचमेंट ऑफ द फ्युनिकुलस अँड विथ द मेन बॉडी ऑफ दी ओव्ह्यूल, म्हणजे ओव्ह्यूलच्या मेन बॉडीला फ्युनिकुलसची जी अटॅचमेंट आहे त्या अटॅचमेंटला काय म्हटलेलं आहे, हॅलम. जसं की आपण आता डायग्राममध्येच बघितलेलं, हा प्लासेंटा जो आहे त्यापासून तर हा ओव्ह्यूल ज्याला जोडलेला आहे कशाला, ओव्हरीच्या आतमध्ये, तर त्याला काय म्हटलेलं आहे, फ्युनिकुलम. आणि हाच फ्युनिकुलम ज्या ओव्ह्यूलच्या मेन बॉडीशी कनेक्ट आहे त्या कनेक्टेड पोर्शनला काय म्हटलेलं आहे, हायलम. ओके, देन इन अँजिओस्पर्म मोस्ट कॉमन टाईप ऑफ ovule is a anatropous in which the micropyle is directed downwards and is the present of adjacent to the funiculus and the funicle. म्हणजे प्रत्येक अँजिओस्पर्म मध्ये जर सगळ्यात कॉमन टाईप असेल तर तो कॉमन टाईप कसला आहे अँजिओस्पर्म मध्ये, तर तो म्हणजे ओव्ह्यूल इज अ ॲनाट्रोपस. म्हणजे जास्तीत जास्त अँजिओस्पर्मिक प्लांट जे आहेत तर त्यांच्यामध्ये ओव्ह्यूल जो असेल तर तो ओव्ह्यूल कोणत्या टाईपचा असेल तर तो म्हणजे ॲनाट्रोपस ओव्ह्यूल असेल. अँजिओस्पर्मिक प्लांट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. ओके, देन अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्येच जास्तीत जास्त कॉमन टाईप जर तुम्हाला दिसून येत असेल तर तो कोणता आहे, ॲनाट्रोपसचा ओव्ह्यूल आहे. मग ॲनाट्रोपस ओव्ह्यूल म्हणजे कसं काय बघा बरं, विच मायक्रोपाईल इज अ डायरेक्टेड डाऊनवर्ड्स अँड इज अ प्रेझेंट ॲडजेसेंट टू दी फ्युनिकुलस. म्हणजे ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच काय तर मायक्रोपाईल जो आहे, म्हणजे मायक्रोपाईल म्हणजे सिंगल ओपनिंग जे आहे ॲपेक्सला मायक्रोपायलर एंडला, ते कुठे डायरेक्टेड कोणत्या डायरेक्शनला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आणि म्हणून प्रेझेंट दी ॲडजेसेंट टू दी प्लस ती डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, परंतु कोणाच्या प्रेझेंट कोणत्या साईडला तर ज्या साईडला ॲडजेसेंट साईडला फ्युनिकुलस आहे, जिथे की ओव्ह्यूलची अटॅचमेंट जी आहे ओव्ह्यूलच्या मेन बॉडीला जी अटॅचमेंट आहे फ्युनिकुलसची त्या डायरेक्शनला म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला त्या ठिकाणी काय आहे तो ओव्ह्यूल आहे. म्हणजेच काय तर त्या डाऊनवर्ड डायरेक्शनला तो मायक्रोपाईलची ओपनिंग आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. म्हणजे सरळ म्हणजे अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये अतिशय कॉमन दिसून येणारा ओव्ह्यूल म्हणजे तो कोणता आहे, ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. आणि ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं वैशिष्ट्य कॅरेक्टर म्हणजे काय तर त्याचा जो काही मायक्रोपाईल आहे तो मायक्रोपाईल का कोणत्या डायरेक्शनला आहे तर डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. डाऊनवर्ड डायरेक्शनला कोणाकडे आहे तर तो म्हणजे फ्युनिकुलरच्या साईडला तो काय आहे त्या ठिकाणी डाऊनवर्ड आहे.
Okay, then the ovule consists of the central parenchymatous tissue, the nucleus, which is surrounded usually by the two protective covering. मग तो जो काही ओव्ह्यूल आहे त्याच्यामध्ये कन्सिस्टिंग काय आहे तर त्या म्हणजे सेंट्रलला पॅरेनकायमेटस टिश्यू त्यामध्ये ओव्ह्यूलमध्ये कन्सिस्टिंग आहेत आणि त्यामध्येच काय तर न्यूसिलस आहे. मग न्यूसिलस म्हणजेच काय तर त्या न्यूसिलसच्या सराउंडेडला दोन प्रोटेक्टिव्ह कवरिंग त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. म्हणजे आता इथे बघितलं तर हा न्यूसिलस दिलेला आहे मायक्रोपाईलच्या एक्झॅक्ट लेफ्ट साईडला. मग त्याला काय केलेले आहेत दोन प्रोटेक्टिव्ह कवरिंग दिलेले आहेत. ओके, मग त्या दोन प्रोटेक्टिव्ह कवरिंग म्हणजेच काय कॉल्ड ॲज दी इंटिग्युमन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा तुम्ही इनर आणि आउटर इंटिग्युमन्स त्या ठिकाणी बघू शकतात. पण त्या कोणाच्या कवरिंग आहे च्या आतमध्ये काय आहे तर न्यूसिलस. ओके, मग ह्या ज्या न्यूसिलस जो आहे न्यूसिलसचा भोवती ज्या काही सराउंडिंगला आहेत तर त्या दोन प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स आहेत. त्या दोन प्रोटेक्टिव्ह कवरिंगलाच काय म्हणतात इंटिग्युमेंट. मग त्या दोघं इंटिग्युमेंट्स कोणत्या आहेत एक आउटर आणि दुसरी इनर इंटिग्युमेंट्स. Then a narrow opening at the apex of ovule is called as the micropyle. म्हणजे काही नॅरो ओपनिंग आहे ॲपेक्सला ती कोणती आहे तर ती म्हणजे मायक्रोपाईल. देन दी नॅरो ओपनिंग ॲट दी ॲपेक्स ऑफ दी ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज दी मायक्रोपाईल. जसं की डायग्राममध्ये बघितलं आहे ज्या डाऊनवर्ड डायरेक्शनला त्या ठिकाणी ओपनिंग आहे त्या ओपनिंगलाच काय म्हटलेलं आपण मायक्रोपाईल. आणि ती मायक्रोपाईल जी आहे तर म्हणजेच काय मायक्रोपायलर एन. देन चलजल इज दी बेस ऑफ दी ओव्ह्यूल डायरेक्टली ऑपोजिट टू दी मायक्रोपाईल. म्हणजे जर आता ॲपेक्सला बघितलं मायक्रोपाईल एंडला तर मायक्रोपाईल एंडला काय आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला फ्युनिक्युलसच्या साईडने तर तो म्हणजे मायक्रोपाईल. त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट बघितलं तर म्हणजे जो काही बेस आहे ओव्ह्यूलचा त्या बेसला जो काही डायरेक्टली ऑपोजिट आहे मायक्रोपाईलचा तर तो म्हणजे कोणता एंड आहे चेलजल एंड. म्हणजेच त्याला काय म्हटलं आहे चेलजा. ओके, म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं आहे की ज्या साईडला मायक्रोपायलर एंड आहे ती साईड ॲपेक्स आहे आणि तिचे एक्झॅक्ट विरुद्ध दिशेला जे आहे तो म्हणजे कोणता आहे चेलजल एंड. देन दी एम्ब्रियो सॅक. Embryo sac is a female gametophyte is a oval multicellular structure embedded in the nucleus. फिमेल गॅमेटोफाईट जो आहे म्हणजे एम्ब्रियो सॅक जो आहे तो कसा आहे ओव्हल आहे म्हणजेच कसं आहे मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि तो त्या ठिकाणी कशाच्या मध्ये आहे कुठे आहे तर एम्बेडेड इन दी न्यूसिलस. न्यूसिलसमध्ये काय आहे तर त्या ठिकाणी एम्ब्रियो सॅक हा प्रेझेंट आहे. तुम्ही बघू शकता न्यूसिलसमध्ये काय एम्ब्रियो सॅक. न्यूसिलसचा इन बिटवीन लेअर जो आहे तो कोणता आहे एम्ब्रियो सॅक. Then the next part is a megasporogenesis. It is the process of formation of haploid megaspore from the diploid megaspore mother cell MMC. म्हणजेच काय ती प्रोसेस जी आहे फॉर्मेशनची ती म्हणजे कोणती तर हॅप्लॉइड मेगास्पोर त्या ठिकाणी फॉर्म होतो तर तो कशापासून तर डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून. द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल become the distinguished in the nucleus more or less in the center but the towards micropylar end of ovule. त्या ठिकाणी जो काही MMC आहे मेगास्पोर मदर सेल तो त्या ठिकाणी डिस्टिंग्विश होतो म्हणजे कशामध्ये न्यूसिलस किंवा मग त्यापेक्षा लेस सेंटरला जो काही टुवर्ड्स आहे तो कशामध्ये तर मायक्रोपायलर एंडमध्ये न्यूसिलसपासून तर मायक्रोपायलर एंडपर्यंत तो त्या ठिकाणी काय होतं डिस्टिंग्विश. देन दी डेव्हलपमेंट ऑफ दी फिमेल गॅमेटोफाईट. Then the megaspore mother cell undergoes the meiosis to form a linear tetrad of the haploid cell that is called as the megaspore. म्हणजे मेगास्पोर मदर सेल जे आहेत त्यांच्यामध्ये अंडरगोज काय होतं तर मिओसिस होतं म्हणजे ते काय होतात मिओटिकली डिवाइड होतात आणि त्यापासून काय होतात लिनियर टेट्रॅड त्या ठिकाणी हॅप्लॉइड सेल्स त्या ठिकाणी काय होतात तयार होतात आणि म्हणून त्या सेल्सला काय म्हणतात मेगास्पोर. अप्पर 3 मेगास्पोर्स abort and the lowest one towards the center of the nucleus remains functional. अप्पर 3 मेगास्पोर जे असतील ते काय असतात abort and lowest one जी असते ती towards the central the nucleus remains is the functional. Then it is acts as the first cell of the female gametophyte. त्याचं जे काही कार्य आहे ते काय तर फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट. जनरली 1 मेगास्पोर टुवर्ड सेंटर इज द फंक्शनल मेगास्पोर. सेंटरचा एक जो काही मेगास्पोर असेल तर तो म्हणजेच काय तुमचा सेंटर इज अ फंक्शनल मेगास्पोर. इट इज इन फॅक्ट द फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट इज अंडरगोज 3 सक्सेसिव्ह प्री न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन. जर फर्स्ट सेल जो आहे फिमेल गॅमेटोफाईटचा त्या ठिकाणी काय होतोय अंडरगोज
3 सक्सेसिव्ह म्हणजेच काय तर 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन होतात. त्या 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन म्हणजेच काय न्यूक्लिअर डिव्हिजन होतात, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. परंतु त्या डिव्हिजन कशा होतात, मिओटिकली किंवा मायटॉटिकली. तर त्या फक्त मायटॉटिकली म्हणजेच काय मायटॉटिक डिव्हिजन त्या होतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं, मायटॉसिस होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये एका फिमेल गॅमेटोफाईटमध्ये अंडरगो 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन होतात. तर त्या फ्री न्यूक्लिअरच्या 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन म्हणजेच कोणत्या, मायटॉटिक डिव्हिजन. दस टोटल 8 nuclei are formed, 4 of the which are located at each pole. म्हणजे त्यांच्या टोटल 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन पासून 8 न्यूक्लिआय त्या ठिकाणी काय होतात, फॉर्म होतात. त्यापैकी 4 जे आहेत ते कसे आहेत, लोकेटेड ॲट ईच पोल. प्रत्येक पोलमध्ये त्या ठिकाणी काय होतात, 4 हे लोकेट असतात. वन न्यूक्लियस फ्रॉम द ईच पोल मायग्रेट टुवर्ड द सेंटर आर कॉल्ड ॲट दी पोलार न्यूक्लियर. एक न्यूक्लियस जो आहे तो काय होतो त्या ठिकाणी ईच पोलमध्ये मायग्रेट होतो त्या सेंटरला, आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, पोलार न्यूक्लिआय. त्या ठिकाणी आता आपण डायग्राम बघू शकता. त्या ठिकाणी एक मेगास्पोर आहे, फंक्शनल मेगास्पोर डिप्लॉइड. देन मेगास्पोर मदर सेल. देन मिओसिस होतं. त्या ठिकाणी काय होतात, 4 हॅप्लॉइड मेगास्पोर क्रिएट होतात. जसं की बघा या ठिकाणी दिलं, मेगास्पोर मदर सेल अंडरगोज डिवाइड इन मिओटिकली. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, मिओसिस होतं आणि त्यांच्यापासून काय होतं, फॉर्म ए लिनियर टेट्रॅड हॅप्लॉइड सेल्स. म्हणजेच काय मेगास्पोर तयार होतो. म्हणजे टेट्रॅड मीन्स 4. मग त्या ठिकाणी दिलेले बघा, एक डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल होता, त्यामध्ये मिओसिस झाला. मिओसिस नंतर काय झालं, 4 हॅप्लॉइड मेगास्पोर त्या ठिकाणी तयार झाले. मग त्यापासून काय झालं, मेगास्पोर ऑर एम्ब्रियोसॅक हॅप्लॉइड डिजेनरेट होतो. त्यानंतर काय, ग्रोथ इज नरिश बाय दी न्यूसिलस. त्या ठिकाणी त्या न्यूसिलसची काय होते, ग्रोथ होते त्या न्यूसिलसची. देन मायटॉटिक डिव्हिजन फर्स्ट. त्या ठिकाणी काय होते, फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन होते. एंड इज अ नियरेस्ट मायक्रोपाईल. बघा फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन होते, 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन, त्यापैकी फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन होते. ओके. देन त्यामध्ये काय होतं, नियरेस्ट मायक्रोपाईल. त्यानंतर सेकंड मायटॉटिक डिव्हिजन, किती न्यूक्लियर तयार झाले, 4 न्यूक्लियर. त्यानंतर थर्ड मायटॉटिक डिव्हिजन. मग 3 मायटॉटिक डिव्हिजन नंतर काय बघा, 3 अँटीपोडल सेल्स, 2 पोलार न्यूक्लिआय, 1 फिमेल गॅमेट्स, देन दी 2 synergies, then the nuclear division. After nuclear division, present the formation of the matured embryo sac female gametophyte just before the fertilization. 7 cell present, 6 are haploid, 1 is a diploid. बघा दिले. Thus the total 8 nuclei are formed, 4 which are located in each pole. बघा 4 are located in each pole. Then the 3 nuclei toward the micropylary end is consist of the egg apparatus, is consist of large central haploid egg cell and toward the supporting haploid synergial cell. म्हणजे त्या ठिकाणी 3 न्यूक्लिआय जे दिलेले आहेत मायक्रोपायलरी एंडला असतात कॉन्स्टिट्यूट, त्यांना काय म्हणतात, एग ॲपॅरेटस. आणि त्यामध्ये कन्सिस्टिंग जे आहेत ते काय, लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल अँड टुवर्ड द सपोर्टिंग त्यांना जे दिले ते म्हणजे काय, हॅप्लॉइड सिनर्जिड सेल. परत एकदा डायग्राम बघू शकता तुम्ही. बघा या ठिकाणी दिलेलं सेंटरला एग आहे, त्यानंतर त्याला जे काही सपोर्टिंग आहेत ते म्हणजे काय, सिनर्स दिले. ते कुठे, मायक्रोपायलरी एंड जिकडे आहे अपेक्षा तिकडे ते ठिकाणी त्या दिलेल्या आहेत. Then the synergy show the hair-like projection called as the filiform apparatus which guide the pollen tube toward the ear. आणि त्या ठिकाणी सिनर्जिड जे आहे, सिनर्जिडचं जे काही फंक्शन आहे आणि डिस्क्रिप्शन आहे ते बघा. सिनर्जीज कसे आहेत तर त्यांचं डिस्क्रिप्शन, सिनर्जीज इज अ हेअर लाईक प्रोजेक्शन. त्यांचं जे काही आहे ते कसं आहे तर हेअर लाईक प्रोजेक्शन त्या ठिकाणी प्रेझेन्स आहे. आणि हेअर लाईक प्रोजेक्शन त्या ठिकाणी प्रेझेन्स असल्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, फिलिफॉर्म ॲपॅरेटस. देन विच गाईड दी पोलन ट्यूब. आणि त्या ठिकाणी ते काय करतात, त्यांचं फंक्शन काय आहे, कार्य काय आहे तर ते काय करतात, पोलन ट्यूबला गाईड करतात. पोलन ट्यूबला गाईड का करतात, ते कोणाकडे करतात तर टुवर्ड दी एग. पोलन ट्यूबला एगकडे गाईड करतात. ओके. कशासाठी, दी फर्टिलायझेशन, pollination and the fertilization, zygote formation. Then the antipodal cells, are group of the 3 cells. Presence is a chalazal end. Antipodal cells. Then the antipodal cells are group of the 3 cells present at the chalazal end. Then the 2 haploid polar nuclei of large central cell
fuse to form a diploid secondary nucleus or the definitive nucleus just prior to the fertilization. then त्यानंतरच्या जे काही दोन हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिया आहेत त्या दोन पोलार न्यूक्लिया म्हणजे काय लार्ज सेंटरला फ्यूज करतात म्हणजेच कोणासोबत डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस और दी डेफिनेटिव्ह न्यूक्लियस जस्ट फॉर दी प्रायोरिटी कशाला देतात ते fertilization. then the 7 cell and the 8 nucleated structure is called as the embryo sac. डायग्राम मध्ये जेव्हा बघितलंय ते म्हणजे कसं होतं डायग्राम बघा त्या ठिकाणी काय दिलेले एम्ब्रियो सॅक दिलेले. एम्ब्रियो सॅक म्हणजे काय 7 सेल the 7 cell and 8 nucleated structure is called as the embryo sac. This method of the embryo sac is development from the single megaspore described as a monosporic development. हा जो काही embryo sac डेव्हलपमेंटची जी काही मेथड आहे ते मेथड कशापासून डिस्क्राइब झाले सिंगल मेगास्पोर डिस्क्राइब ॲज द monosporic development. then in angiosperm the development of female gametophyte is endosporous विदिन दी मेगास्पोर. म्हणजे या ठिकाणी अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये फिमेल गॅमेटोफाइटची जी काही डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटला काय म्हटलेलं आहे एंडोस्पोरस. एंडो मीन्स इनर म्हणजेच काय दॅट इज दी विदिन दी मेगास्पोर. मेगास्पोरच्या आतमध्ये एंडोस्पोरस मीन्स स्पोर आणि स्पोरस मेगास्पोरच्या आतमध्ये ते फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होते त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे एंडोस्पोरस. देन द फिमेल गॅमेटोफाइट इज अ कलरलेस एंडोस्पोरिक and is a concealed in the ovule enclosed by the ovary. हा फिमेल गॅमेटोफाइट आहे तो कसा आहे तर तो कलरलेस आहे म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा कलर हा प्रेझेंट नाही. त्यानंतर तो एंडोस्पोरिक आहे. एंडोस्पोरिक म्हणजेच काय तर त्या मेगास्पोरच्या आतमध्ये ह्या फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होते त्यामुळे तो कसा आहे एंडोस्पोरिक. अँड देन दी कॉन्सिसियल इन दी ओव्ह्यूल म्हणजेच काय तर तो ओव्हरीच्या आतमध्ये तो काय आहे एनक्लोज आहे त्यामुळे तो त्या ठिकाणी कसा आहे कॉन्सिसियल कलरलेस एंडोस्पोरिक अँड कॉन्सिल. आय होप you are the understand, so please like, share and subscribe the channel. Thank you so much.